दोन माणसे प्रवासाला निघाली. दोघांचेही स्थान एकच असल्याने त्यांनी एकत्र प्रवास केला. 7 दिवसानंतर त्यांना वेगळे होण्याची वेळ आली. पहिला प्रवासी: भाऊ, आपण आठवडाभर एकत्र राहिलो, तुम्ही मला ओळखलं का? दुसरा प्रवासी: नाही, मी तुम्हाला ओळखत नाही, परंतु आपण एकत्रच प्रवासात होतो एवढं मात्र खरं. पहिला प्रवासी: सर, मी एक प्रसिद्ध ठग आहे, पण तुम्ही नक्कीच महान ठग आहात. तुम्ही तर माझे गुरु निघालात. दुसरा प्रवासी: कसे काय? त्यावर पहिला प्रवासी म्हणतो, काहीतरी चोरी होईल या आशेने मी सतत 7 दिवस तुमच्या वस्तूंचा शोध घेतला, पण काहीच सापडले नाही. तुम्ही एवढ्या लांबच्या प्रवासाला निघालात आणि तुमच्याकडे काहीच नाही. तुम्ही पूर्णपणे रिकाम्या हाताने आला होतात काय? दुसरा प्रवासी म्हणाला, माझ्याकडे एक मौल्यवान हिरा आणि काही सोन्याची नाणी आणि खर्चा पाण्यासाठी काही पैसे होते. पहिला प्रवासी म्हणाला, मग खूप प्रयत्न करूनही मला ते का सापडले नाहीत? दुसरा प्रवासी: मी जेव्हा कधी बाहेर जायचो तेव्हा मी माझे हिरे, नाणी आणि पैसे तुमच्या पिशवीत ठेवत असे. इतके दिवस तुम्ही माझी पिशवी शोधत राहिलात. तुम्ही तुमचं स्वतःचं गाठोडं शोधण्याची तसदी घेतली नाही, तर मग तुम्हाला काही सापडेल अशी अपेक्षा कशी करायची? तात्पर्य: ईश्वर नेहमी आपल्या झोळीत आनंद ठेवतो, पण आपल्या गाठोड्याकडे बघायला आपल्याला वेळच नाही. ज्या दिवशी आपण इतरत्र सुख शोधणे बंद करू तेव्हाच आपण आपले प्रश्न सोडवू. जीवनातील सर्वात मोठा गूढ मंत्र म्हणजे स्वतःचा शोध घेणे आणि जीवनाच्या मार्गावर पुढे पुढे जाणे.